अशा प्रकारे माझं चिकन एकजीव झालेला आहे. कुकिंग चॅनल बघून बघून हा एकच डायलॉग शिकलाय की हे सगळं एकजीव झालेला. गाईज मला काहीतरी एवढंच वेगळं लक्षात आहे. गाईज मला जेवढं लक्षात आहे मी तेवढंच बोलतोय. फक्त एकजीव झालेला आहे. अरे एकजीव झालेला आहे. कांदा एकजीव झालाय. चिकन एकजीव झालाय. पाणी एकजीव कडे बोललो. कांदा कांदा मी काय बोललो? कांदा आवडलाय बोललो ना मी. जशी बायको मला माझी आवडते तसं कांदा. आधी एकजीव बोलला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे. हे कुठला नमस्कार आहे? तर नमस्कार मंडळी. सॉरी थांबा, हा रुमाल मी ठेवतोय आधी. हा रुमाल आहे की मजाक आहे? टॉवेल तर गाईज नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही आलो इथे म्हणजे आज संडे आहे कुठे? सो ते पण सांग कुठे? नवीन घरी जिथे आपण सगळे ब्लॉग करणार आहोत तुम्हाला सांगितलं जसं. तर आज आम्ही ठरवलंय संडे आहे सो हा आज चिकन बनवणार आहे. आम्ही इथे आलोय चिकन बनवायला. तर आम्ही चिकन बनवणार आहे. मी चिकन बनवणार आहे. ही माझी साथ देणार आहे. ही म्हणजे ही माझी बायको साथ माहिती त्यांना. तर आधी कांदे कापले जात आहेत गाईज. बघा तुम्ही, माझी बायको कांदे कापतीये. कांदे कापताना ती रडणार आहे, त्यामुळे मी अश्रू पुसण्यासाठी रुमाल आणलेला आहे. ओ प्लीज. मी खूप काळजी घेतो तिची. सो तिच्या डोळ्यात जराशे पण अश्रू येऊन याची नेहमी मी काळजी घेतो. ए चुप रहा. नको रडू. अरे रडू दे आधीच. मी तेच म्हणतोय ना, रडू द्यायचं नाहीये मला. काय नीट कापा, जसं मी शिकवतो तसंच करा, म्हणजे हळूहळू. शाणे मी छान कांदे कापते. याच्या मम्मीलाही माहिती आहे ते. याच्या मम्मीला माझी मम्मी गायचा, हिची म्हणजे कोणी नाही, आईला. माझी मम्मी. म्हणजे आईनं म्हणतो मला. मग आईंना बोलू शकत होती ना, पण माझी मम्मी शेवटी काय असतं अरे ना. कन्फ्यूज नको व्हायला लोक, म्हणून बोलली. शेवटी काय लोकांना माहितीये तू आई बोलतेस. त्यांना कसं माहिती? तर आता आम्ही चिकन धुणार आहोत गाईज. म्हणजे मी धुणार आहे चिकन. मला नाही आवडत. हिला आवडतं गाईज. मी तुम्हाला आणतो, ही कशी वाली व्हेजिटेरियन आहे जी चिकन मध्ये चिकनचा रस्सा खाते, चिकन खात नाही, अशी वाली व्हेजिटेरियन ही आहे. व्हेजिटेरियन आणि एकचे तर सगळे प्रकार खाते. हा कोणता व्हेजिटेरियनचा प्रकार आहे? एकचे प्रकार काय असतात? एकचे सगळे प्रकार म्हणजे ऑमलेट झालं, भुर्जी झाली, भाजी. भाजी म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्ही? भाजी नाही, सॉरी, काय म्हणतात? रस्सा. काय म्हणतात ना, कालवण. यांच्याकडे कालवण म्हणतात, आमच्याकडे भाजीच म्हणतात. प्रत्येक गोष्ट आम्ही भाजीच म्हणतो. आमच्याकडे असं नसतं. या तर काय चिकन बघा, हे चिकन चिकन जेला खूप आवडतं, जे मला खूप आवडतं आणि हिलाही आवडतं, पण ही नाही म्हणणार नाही. मला नाही आवडत, मला फक्त रस्सा आवडतो. म्हणजे काय झालं गाईज? चिकन मध्ये ही चिकनचे पीस खात नाही, पण चिकनचा रस्सा खाते. याचा अर्थ काय आहे गाईज, मला सांगा जरा. चला आता धुवून घेऊया आपण हे एकजीव करून. एकजीव ते आम्ही पहिले कुकिंग शो बघायचो, त्याच्यात एकजीव वगैरे असे शब्द वापरायचे, स्पष्टवाले एकदम मराठी. तर आता आपण व्यवस्थित चिकन धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकणार आहोत, कारण की ते चांगलं नसतं, हेल्थसाठी चांगलं नसतं. बघितलं का रुबाब गाईज? रुबाब बघितला का? रुबाब. प्रत्येक लग्न झालेल्या माणसाची दुखवटा एकच असतो. काय चालू आहे तुझं? कुठे काय, मी म्हणलं माझी बायको किती चांगली आहे, मला एवढी मदत करते घरकामामध्ये. मगाशी झाडू मारली मी, लादी पुसली मी सगळी. का पुसली ते पण सांग. का पुसली? कारण की तू लॅपटॉप विसरली, तर मला लॅपटॉप आणायला जायला लागलेलं, ते पण सांग. मग काय झालं? तुला गाडी येते म्हणून गेलास. हा, मग हिला गाडी शिकायला नको? हिला सांगितलं गाडी शिकवून घे, पण नाही शिकायची गाडी. मी असं कधी बोलली? असं तू बोलत नाहीस, पण बोलतीयस. मी असं कधी बोलली की मला नाही शिकायची? हा, मग तू शिकत पण तर नाहीस.
तू शिकवतो कुठे? तुला वेळ कुठे शिकवायला? आई शपथ गाईज, जेव्हा जेव्हा मी हिला बोललोय की हा कॅमेरा असं वाटतं मला की वाकडा आहे, मी दिसतोय की नाही त्याच्यात? दिसतोयस. तर गाईज, जेव्हा जेव्हा मी हिला बोललोय की आपण गाडी शिकूया, तेव्हा हिने मला एकच बांधलं, आज नको, आज मला बरं नाही, आज नको, आज माझा मूड चांगला आहे, आज नको. म्हणजे बहाने 101 देते, ते नाही सांगत आहे. हे चिकन कसं बघा सर गाईज धुतलं जातंय माझ्या सुंदर कोमल हातांनी, हे धुतलं जातं. सुंदर कोमल त्यामुळे हाताने. याची चव आहे ना हो. गाईज एवढी वाढणार आहे. हो, सुंदर कॅमेरा कोमल तोंडात हात. कसं माझ्या आता, तर एवढी ती चव त्याची लागते ना माझ्या हातात गेल्यावर चिकन. सो क्या करो, खुद की तारीफ करना मुझे पसंद नहीं है और लोग है की तारीफ करते नहीं. तारीफ करने जैसा होना भी चाहिए इंसान. काय काय बोलली? कुठे का? तारीफ करने जैसा होना भी चाहिए इंसान. आम्ही ऐकलंय डोळे झोपले रे. देखा, यहाँ का करा यहीं पे भुगतना पड़ता है भाई. सो नवऱ्याला काही बोलशील ना पड. डोळे झोमतीलच. बस झालं, लई धुतलं आपण. हा बस झाला ये तुला. तर काही शेवटी फायनली आमचा गॅस चालू झालेला आहे. काय झालेलं एवढं आम्ही, कारण की हे घर बंद होतं ना आधी, त्यामुळे लायटर म्हणजे पेटतच नव्हतं, ॲक्च्युली गॅसच पेटत नव्हतं. आम्ही आंखें तेरी, वा गाईज मल्टीटास्किंग बघितली का? याला बोलतात मल्टीटास्किंग. हे जे बायका रोज करतात. बायका रोज करतात, माझी बायको रोज करते म्हणलंय ना, मी रोज करते म्हणलं ना. अशा प्रकारे गाईज कांदा इडली झालेला आहे. आय एम द शेफ, नो आय एम द ब्लडी शेफ. ब्लडी शेफ. आय एम द नंबर 1 शेफ. हे बस कांदा झाला एक जीव तुझा, ते जरा बंद कर म्हटलं असतं, चालेल बंद केलं तरी. अशा प्रकारे माझा चिकन एक जीव झालेला आहे. कुकिंग चॅनल बघून बघून हा एकच डायलॉग शिकलाय की हे सगळं एकजीव झालेला. गाईज मला एवढंच लक्षात आहे, गाईज मला जेवढं लक्षात आहे मी तेवढंच बोलतोय. फक्त एकजीव झालेला आहे. एकजीव झालेला आहे. कांदा एकजीव झालाय, चिकन एकजीव झालाय, पाणी एकजीव कडे बोललो. कांदा मी काय बोललो, कांदा आवडलाय बोललो ना मी, जशी बायको मला माझी आवडते तसं कांदा आधी एकजीव बोलला. कांदा आवडलेला असं बोललो गाईज मी. हे मस्त वाटतंय बघ, किती भारी वाटतंय. दाखव दाखव दाखव, हे बघ किती छान वाटतंय, मी किती छान केलेलं आहे. वाव, कला गुण म्हणजे माझ्याकडे कला एवढी आहे ना गाईज, काय सांगू तुम्हाला. माझ्याकडनं शिकलाय. कुछ भी, तेरे को पता भी था क्या? हाँ तो तेरा प्रोसिजर अलग है. खोटी मेरा प्रोसिजर अलग है. ही आता काय बोलली तुम्हाला, चिकन ही बनवत नाही, खात नाही कारण की, आणि आता बोलते मी शिकणे. पण मला माहिती आहे कसं काय करायचं ते. बस मसाला दे, चल. टाइमपास हा नाही आपला घरचा. हे पाण्याने धुवून घ्यायला लागेल. हे पाणी टाकायचंच असेल ना. अरे बेकार आलंय मला. ऍक्च्युली मला खूप भूक लागली, त्यामुळे मी प्रयत्न करतो की लवकर 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 बनवूया. एक पकडायला काही चांगलं नाही. एक तर मी तुला त्या दिवशी डीमार्टला नेणार होते, तू आलाच नाही. पहिली गोष्ट तर हे पकडतं सगळं हे घ्यायचंय मला, त्यामुळे मी बोलवते. तुलाच करावं लागेल, माझा हात भरलेला आहे. मला पाणी टाकताना हे व्यवस्थित साफ करावं लागेल ना. सोड. आणि माझ्या हाताला अर्धा मसाला लागेल. हा हा, हे माझा हात. मी ते याच्यात टाक, म्हणजे हा मसाला पण इथे होईल.
कळलं का? आता हेच पाणी ह्याच्यात टाक. हो टाक ना. पाणी पण जास्त नको ना, अजून टाकते. टाक ना. टाकावं लागेल ना अजून, मग आणि मसाला खूप टाकलाय आपण. बघ केवढं टाकायचं ते. बस का? बस. पुरेल का एवढं? काय पाणी पुढे जास्त टाकायचं. मीठ टाकलं ना तू? मीठ केवढं टाकलेस? मीठ टाकलं आहे, पण नंतर पण परत टाकले. थांब आधी व्यवस्थित होऊ दे. कसं बनणार आहे माहीत नाही काही, पण की आम्ही कसं करतो माहिती आहे का, थोडं मम्मीच्या गायडन्स खाली जरा बरं असतं, कारण की आपला अंदाज कधीही चुकू शकतो. बाकीचं जेवण मला येतं व्यवस्थित, चिकनचं मी कधी केलं नाही. बकट बघ. घे वाल्या. माझ्या बापाने नाही नाही म्हणता चिकन बनवलेलं आहे. बनलं नाही अजून, बनत आहे, ते प्रोसेस मध्ये आहे. हा, तर असं संडेच्या दिवशी तुम्ही बायकोसोबत कुकिंग करू शकता, ज्याच्याने तुमचा माइंड बरोबर आहे फ्रेश बघ. होईल आणि तुम्ही एक मस्त जीवन जगू शकता, ज्याच्याने बायकोला पण हेल्प होते, तर बायको पण खुश राहते. म्हणजे हे तुम्हाला सजेशन आहे माझी. दर संडे साहेब मित्रांसोबत असतात, आणि ह्या संडेला साहेबांना एवढे मोठे मोठे डायलॉग सुचतात. आई शपथ, नुसती बदनाम करायचं काम करते मला तू. तुम्हाला मी कधी बदनाम केलं तुला? मी तर नेहमी म्हणतो माझी बायको चांगली आहे, माझी बायको चांगली आहे. तर मला भात टाकू द्या आता. तांदूळ धुण्याची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही असं नका समजू माझी बायको काम करत नाही असं. सगळं अर्धा पेज असं मिक्स केलंय, नुसतं याने चिकनची ग्रेव्ही मिक्स केली अशी. बाई काय केलंस? अरे म्हणून तर माझं तुझ्या प्रेम आहे. का रे? तांदूळ एक जीव झालेले आहे. खूप हसते ही, मला खूप हसते, माझी खूप मजा घेते गायची. गरीब आहे ना मी. ओ गरीब काय, केवढं गरीब. मम्मी ना व्हिडिओ बघून हसेल. गरीब कोण मम्मी हसेल? का हसेल? आणि गाई काहीही असतं इथं, काही का हसणार आहे मम्मी? सांग जरा. तू स्वतःला गरीब बोललास म्हणून. मी आहे, मी दिसत नाही का गाईस तोंडावरून किती गरीब आहे, साधा बोळ आहे. तुम्ही बाकीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं, तुम्ही किती साधा बोळ. असं कोणाला काहीही वाटत नाही, तुझा गैरसमज आहे तो. शपथ, मी काय करतो गाईज? मला जरा कमेंट मध्ये सांगा तुम्ही की कोण गरीब वाटतं तुम्हाला आमच्या दोघांपैकी, मी की ही? मी इथं एक तरी अँगल गरीबासारखा आहे? हा मग एक तरी? ये चष्मे के पीछे छुपी हुई आंखें क्या क्या करती है मेरे को पता है सिर्फ. काय सांगणार तुम्हाला आता? बस ना, किती टाकतेस? चल तर भाजीकडे लक्ष दे माझ्या. भाजी वरते चिकन 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 चिकन. आज रविवार आहे, चिकन खाण्याचा दिवस आहे. असं नाही येते, आज रविवार आहे, मिसळ पाव खाण्याचा दिवस आहे असं आहे. पण माझ्याकडे चिकन म्हणताय तर मी चिकन खाण्याचा दिवस आहे असं बोलणार ना. तसं शिकवलं तसंच कर, चुकू नकोस. हड रोज तुम्ही भात नाही मला शिकवता मध्येच कोकणी माणूस जागा होतो याचा. हा अँगल कसा आहे मला माहित नाहीये, तू दिसतेस मी दिसतोय की नाही. आहे ना, इथे ठेवायचं असतं. इथे तुला मी इथे ठेवायला सांगितलं, तू कुठे ठेवलंयस ते? तर गाईस, आता आमचा भात जाणार आहे गॅसवर, तोपर्यंत आपली चिकनची ग्रेव्ही रेडी होणार आहे आणि मग आपण खाऊया मस्तपैकी.
चिकन भात. असं संडेला मस्त प्लॅनिंग करायला जरा मजा येते. आम्ही ऍक्च्युली जाणार होतो बाहेर दुसरीकडे, पण काय झालं, थोडं आमच्या मॅडमला बरं नाही, उन्हाची ती बाहेर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे मी ठरवलं की आपण घरातच थोडं कुकिंग वगैरे करूया. आज मस्त संडे आहे, सो असं आहे, तर असं मी ठरवलं. काय आमच्या मॅडम थोड्या आजारी असल्या की जरा. आजारी नाही मी. तेच ते. ते पाणी चांगलं आहे ना, ते बॉटल कोणतं चांगलं? आता बघ. फुकते. पक्कम. अरे इथे टाकलं की नाही गरम लागत, मम्मीने सांगितलं मला. होतंय, होईल हळूहळू, होऊ दे नीट. गॅस कमी ठेव. चल जरा हवा गरम झाला. खूप गरम होते काय तिथे. मम्मी लोक कसे करतात काय माहिती स्वयंपाक. खूप गरम होतं किचन मध्ये. तुम्ही करून बघा, मजा येईल. म्हणजे सगळे जे आपल्या अंगातली चरबी असेल ते उतरत किचन मध्ये काम करत करत. मम्मी लोकांना सल्यूट आहे. माझ्या पण मम्मीला सल्यूट आहे, आणि माझ्या बायकोला पण सल्यूट आहे. आठवले का? आठवले का? मी विसरू शकतच नाही तुला. कसं विसरेन मी तुला? 24 तास तर माझ्या समोर असतेस. 24 तास काय पण? 8 तास नाही, 12 तास मी बाहेर असतो, कारण की मला जॉबवर जावं लागतं. नाही तर 24 तास माझ्यासोबत. आणि नंतर मग येऊन मग 3-4 तास मित्रांकडे जायचं असतं. का? मित्रांकडे जात नाही तू? किती खोटं बोलतेस. मित्रांकडे जात नाहीस तू? कधी जातो? मित्रांकडे जात नाहीस तू? माझं मित्रांकडे जाणं आता सध्या बंद झालंय. तुम्हाला मी सांगतो, बंद नाही झालंय. तुम्हाला मी सांगतो, बंद नाही झालं. बोलू दे मला. बंद नाही झालं. अरे मला बोलूच दे. बंद नाही झालं. रोज येतात ते घ्यायला येतात बाहेर. आणि फोन येतात, फोन एवढे लागोपाठ कॉल येतात, जोपर्यंत जात नाही बाहेर. जातो का? जातोच तू. शपथ काली गेलेला 11 वाजता गेलेला, 12:30ला आला पोरगा. मी तुम्हाला सांगतो, ही पोरगी खोटं बोलते. अजिबात नाही. हिला मी आधी फिरवलं, ते कोण सांगेल? आधी आहे ना, आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो. मला न्यायलाच पाहिजे. आणि कामासाठी गेलेलो आपण जाऊच ना, ऑब्व्हियसली मला डोमिनोज काढायला गेलेलो आपण. अरे मग मी कुठे नाही म्हटलो, पण आपण फिरलो नाही त्याच्या व्यतिरिक्त. आपण डोमिसाईल काढायचं काम किती वेळ केलं सांग मला? त्याच्या आधी 1.5 तास आपण फिरत होतो. नंतर आपण जेवायला गेलो, नंतर परत आपण जेवून पण बाहेर गेलो, परत आपण 11-11:30 पर्यंत फिरलो. ते नाही सांगणार आहे. सांगेल काय 11:30 हा बाहेर गेला आणि 12:30ला घरी आला. म्हणजे मी 1 तास जरी गेलो तरी माझा गुन्हा आहे, आणि ते पण हिची परमिशन घेऊन जावं मी कुठे जाते? देवी माते मला जाऊ दे. मी जाते का माझ्या मैत्रिणीसोबत? मी जाऊ का असं मी विचारतो, आणि मग जातो. मी किती आज्ञाधारी नवरा आहे माहितीच नाहीये. मैत्रिणीसोबत जाते का कुठे? हो. कुठे जाते? काय काय? मी कधी जाते मैत्रिणीसोबत? रोज. ए बाळा, आहे ना? तुझ्या मैत्रिणी सगळ्या मुंबईला आहे, त्याला मी काय करणार? असं काय नाही, इकडे पण आहे. मग जा ना, मी कुठं नाही म्हणतो. जाणार आहे मी शुक्रवारी. अच्छा. अशा प्रकारे चिकन एक जीव झाला. एकच डायलॉग माहिती मला, एक जीव एक जीव एक जीव. अरे मी ते एकच ऐकलंय त्यांच्यामुळे ते नुसतं एक जीव एक जीव एक जीव एक जीव. अरे हो हो हो, बाकीचं काही होतं का नाही? चल ना, हवा खाऊया जरा बाहेर. गाईज आम्हाला गरम झालंय, आम्ही जरा बाहेर जातो आणि हवा खातो फॅनची. तुम्ही बघत राहा. सांगू कुणाला टरा नणा नणा नणा, बोलू कुणाला. तू चालू ठेवलेला कॅमेरा? काय माझ्याकडे? वा, बरं वाटतं जरा हवेमध्ये. कसलं गरम होतं काही स्वयंपाक करताना.
वाव, काय कसलं गरम होतं स्वयंपाक करताना. मग काय. बोल मम्मी थँक्यू मला एवढे वर्ष जेवण मी घातल्याबद्दल. बोललो ना, सल्यूट केला मी तर, रोडीत सल्यूट. पण खरंच कठीण आहे स्वयंपाक करणं. ऍक्च्युली ज्या बायका सकाळी स्वयंपाक करून सगळ्यांना डबा देऊन परत कामावर जाऊन परत येऊन परत स्वयंपाक करणं, परत घरातली कामं करणं, कपडे धुणं, ज्या हे करतात ना त्यांना डबल सल्यूट. म्हणून बायकांची रिस्पेक्ट करा काहीच, कारण की त्या नसतील तर आपल्या आयुष्यात काहीच नसेल. मेरा ग्रीन फॉरेस्ट पती. म्हणून मी माझ्या बायका थोडा किस, कारण की ही पण काम खूप करते. तर काय आता आपण चालू चिकन बघायला. तर बघूया थोड्या वेळात. एवढी हवा खाल्ली आम्ही जरा, कारण की खूप गरम होत होतं. आता बघूया चिकन झालंय की नाही. मला असं वास वाटतं मस्त येतोय रे. की मग काय विषय आहे का, बनवलंय कोणी शेवटी. राईस बघा, चिकन, वाव. आणि या साईडला भात चाललाय. सो मस्त जेवण होणार आहे. भूक तर खूप लागली आहे आणि स्वतःच्या हातून जेवण बनवून खायची मजाच वेगळी आहे. तर मी म्हणत होतो, माझा कॅमेरा अर्ध्यावर बंद झाला, की स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून मग जेवायची मजाच वेगळी आहे. पण भूक खूप लागली आहे, ते लवकर होईल तर बरं होईल. थोडं 5 मिनिटं अजून मी चालू ठेवणार आहे, नंतर मी बंद करणार, की मला वाटतं झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि इकडे भात भात पण होत नाही अजून, भात होईल तेव्हा दोन्ही एकत्र आम्ही खाऊ. चला मग तोपर्यंत बायकोकडे जाऊया परत. अरे बायको, ओ बायको, 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 वेर आर यू? अरे बायको माझी इथे बसलेली आहे मस्तपैकी मोबाईल बघत. झालेला आहे रेडी. तुम्हाला जर जेवायला हवं असेल तर मला सांगा. भात झाला नसेल ना अजून. अजून भात व्हायचा आहे. हा मग होऊ दे ना. गॅस बंद केले चिकनची. नाही, चालू आहे. हा मग होऊ दे ना. 5 मिनिटं त्याला पण ठेवतो. वास मस्त आला पण. ऑब्व्हियसली, शेवटी बनवलंय कोणी, तू. असं म्हणते मी, तू. काय चाललंय काय तुझं? कुठं काय, कुठे काय, री 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 री. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय. मी आली सुंदरी. तिचा उत्साह आहे ना गाईज, तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत किती उत्साही असते. ए उत्साहित असते आम्ही नेहमी. आज जरा कसं काय जरा कसं पाठपोट दुखते माझी, त्यामुळे जरा समजून घ्या प्लीज. फोटो, पासपोर्ट साईज फोटो एवढीच आहे. रेडिया. नमस्कार मंडळी. परत परत का नमस्कार करते. अरे आपला इन्स्टाचा बायो वाचते, हो. सो फॉलो करा आमच्या इन्स्टा पेजला. इट्स दर्शिता अंकु अँड दर्श. सर्च करा आणि फॉलो करा. तिथे कपल रील्स तुम्हाला बघायला भेटतील, छान छान. झालं. हा खूप भूक लागली मला, खूप जास्त भूक लागली. माझं पोट बघा कमी झालंय भूक लागून लागून. आणि या मुलीने सकाळी नाश्ता पण नाही दिलाय मला. शाण्या समोसा खाल्लायस तू? ते मम्मीने आणलेला. तू काय दिलंस? मी कशाला काय द्यायला पाहिजे? मम्मीला मीच सांगितलेला समोसा. ओ विचार मम्मीला, विचार मम्मीला, विचार हर फोन चीज करून. का क्रेडिट लेना अगर किसी से सीखना है आपको, मम्मीला तो आइए विचार. मिलिए अंकिता जी से. ये है अंकिता जी द महान जी. मम्मीला विचार की समोसा मी आणायला सांगितलेला की नाही. ओ छोटी, तो दादा झोपून होता. तू किती वाजता झोपली सांग मला. तू पण माझ्यासोबतच उठलीस. हॅलो आई, तुझ्या अगोदर एवढं खोटं बोलते नाही. 9 वाजता उठले मी, पण 9 वाजता उठलोय मी. तुझ्या अगोदर उठले. ओ झुटी. झुटी का? तुझ्या अगोदर उठले मी. माझ्या आधी 5 मिनिटं आधी उठली म्हणजे माझ्या आधी उठली 5 असं होत मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही.
काहीच मी 9 वाजता उठले. ही 9 वाजायला 1 मिनिट कमी तेव्हा उठली असं. काय पण आणि मग बोलते मी तुझ्या आधी उठले. असं नसतं. काय पण म्हणजे काय आणि पण उठून काय केलंस तू? उठून मी आंघोळ केली Oh my God. आणि तुला चहा पण एवढं केली. मोठं काम कसं केलं तुला चहा पण केली. आंघोळ केलीस तू? अच्छा. आंघोळ करून मी चहा रोज पण करत दिला नाही. तुला. हा रोज करत नाही काय पण मेला. हट. चहा दिली आणि काय? आणि काय समोसा खाल्ला. चला आपण जाऊया तिकडे क्योंकि कुछ बोलने जैसा ही नहीं है. फेकूनच मारेल. ए करू का बंद? झालं असेल तर बघ आणि कर. वाव इथे मी किती छान दिसतोय आणि तिकडे किती मी घाण दिसतोय. वाव असं का? मला असं वाटतं झालं असेल. अशा प्रकारे उकळ फुटलेली आहे कारण तुम्ही गॅस वाढत गेला आणि इकडे भात पण रेडी होता काय फायनली. सो आमच्या नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी काहीच तुम्हाला मी सांगतो आमचं चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला छान छान ब्लॉग मिळणार आहे. आणि असे छान छान ब्लॉग तुम्हाला कुठे मिळतील सांगा? इट्स दर्शिता ओनली. तर आता मी हा थोडा गाईस आम्ही मस्त लॅपटॉपवर हे ओपन चालू केलं का? हो चालू आहे. आणि हे बघा आमचं चिकन खाणार आहे जरा बरं. पण मी काहीतरी मागवलंय कारण की गरमी खूप आहे. सो थंड होण्यासाठी माझी बायको नेहमी गरम असते. गरम असतं काय? तिला थंड करण्यासाठी मी काहीतरी मागवलंय. पाणी नाही आणलं आणि तिकडे येऊ ठीक आहे हरकत नाही. मला जवळ घे ना. कसं झालंय? खाऊ तर दे. खाल्लं ना अजून. चांगलं आहे. जमलंय. जेवताना तारक मेहता बघणं म्हणजे सुकून. तारक मेहता मस्त. अभी आप दुकान के अंदर प्रवेश मत कीजिए, थोड़ी देर बाहर खड़े रहिए प्लीज. क्यों क्या हुआ?